आपल्या देशात कुठल्याही हिल स्टेशनला गेलं की एक मॉल रोड नक्कीच सापडतो। हा शिमल्याचा मॉल रोड, हा मनालीचा, हा नैनितालचा आणि हा उटीचा। साधारण 150 वर्षांपूर्वी आपण जर इथे गेलो असतो तर आपल्याला इथे चालायलाही परवानगी मिळाली नसती। Get out! चला सांगतो। 18व्या आणि 19व्या शतकात भारतात ब्रिटिश राजवट असताना ब्रिटिश अधिकारी आणि त्यांचं कुटुंब उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये या डोंगरांवर जात असत। दिल्ली आणि कलकत्त्याच्या कडक उन्हापासून वाचण्यासाठी ते शिमला, मसुरी आणि दार्जिलिंगला जात असत। तेव्हा ही थंड हवेची ठिकाणं आत्तासारखी काही मोठी टुरिस्ट अट्रॅक्शन्स वगैरे नव्हती, छोटी गावं होती। त्यामुळे प्रत्येक ठिकाणी एक मुख्य रस्ता बांधण्यात आला आणि त्याला नाव दिलं गेलं मॉल रोड। मॉल हा शब्द इंग्लंडमधल्या पॉल मॉल या खेळावरून घेण्यात आला। हा एक प्रकारचा राजघराण्यांचा खेळ होता। थोडक्यात काय तर हे रस्ते सुरुवातीपासूनच रॉयल लाईफस्टाईल साठी डिझाईन केले होते। तेव्हाच्या काळात हे एकदम एलिट झोन होते। ते फक्त ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी राखीव होते। घोडागाड्या, ब्रिटिश बँड म्युझिक, खरेदीसाठी दुकानं आणि इंग्लिश आर्किटेक्चर। मॉल रोड म्हणजे भारतातलं एक छोटंसं इंग्लंडच होतं। पण तिकडे जाण्यास भारतीयांवर मात्र बंदी घालण्यात आली होती। त्या काळी हे मॉल रोड्स ब्रिटिश अहंकाराचं एक जिवंत उदाहरण होतं। मग 1947 नंतर हे मॉल रोड सर्वांसाठी खुले झाले। अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका।